ओबेसिटी इतकं इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजलं सर. आता एखाद्याला मी ओबेज आहे का नाही, आता बघणाऱ्यांचे दृष्टिकोन वेगळे वेगळे आहेत सर. मी कोणाला म्हणू शकतो तू लठ्ठ आहेस, कोणाला म्हणू शकतो तू एकदम पातळ आहेस. पण ह्याचे काही मेजरमेंट असतात का, आणि किंवा तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ओबेसिटी कसं मेजर करता? येस. कुठल्या माणसाला लठ्ठ म्हणायचं आणि कुठल्या माणसाला हेल्दी म्हणायचं हा पण खूप महत्वाचा भाग आहे. मी सांगेन की बाबा काही पेशंट्स 90 किलोचे आहेत पण ते हेल्दी आहेत. काही पेशंट्स पेशंट सेम हाईट 90 किलोचाच असेल तो अनहेल्दी पण असेल. सो व्हॉट आय एम टेलिंग इज एक 90 किलोचा पेशंट किंवा एक 70 किलोचा पेशंट असेल, तो 70 किलोचा पेशंट हेल्दी पण असेल अनहेल्दी पण असेल. हे आपण कसं मेजर करायचं? कारण ओबेसिटी मेजर करायचे खूप पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट मेजर पॅरामीटर झालं बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स मध्ये आपण वेट इन केजी आपण हाईट इन मीटर स्क्वेअर घेतो. म्हणजे वेट इन किलोग्रॅम्स आपण हाईट इन मीटर स्क्वेअर. त्याच्यामध्ये वेट इन केजी आपण हाईट इन मीटर स्क्वेअर करतो आपण, आणि ते बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो. बॉडी मास इंडेक्स मध्ये 18 to 23 इज नॉर्मल. 18 ते 23 इज द नॉर्मल बॉडी मास इंडेक्स. 23 to 27.5 is overweight. Okay. 23 to 27.5 is overweight. 27.5 BMI to 35 is class 1 obesity. Okay. 35 to 40 is class 2 obesity. Class 2 obesity पासून तुम्हाला त्या लठ्ठपणामुळे आजार येणं जास्त चालू होतं. 40 to 50 is class 3 obesity. 50च्या वरती इज सुपर ओबेसिटी. बीएमआय हा एक इंडिकेटर झाला, पण तो काय फक्त तोच इंडिकेटर आहे का? नाही. देयर आर मेनी अदर इंडिकेटर्स. सो अजून एक आहे बीएमआय. आपल्याला जर का कॅल्क्युलेट करायला डिफिकल्ट जातो, गुगलवरती पण बीएमआय करता येतं. काही ऍप्लिकेशन्स पण आहेत ज्याच्यावरती बीएमआय कॅल्क्युलेटर म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती पण जाऊन म्हणजे हे सोपं होऊन जाईल, एकदम सोपं होऊन जाईल. बीएमआयच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते मेजर? बीएमआयच्या व्यतिरिक्त असं असतं की वेस्ट सर्कम्फरन्स. आपल्या कमरेचं जे काय नेमकं कुठे घ्यायचं सर? नॉर्मली इथं जे काही आपले अँटी सुपेरियर एक्सपेन्स बोनी मार्जिन माकड हाडाचे मार्जिन, हे त्याच्यावरती आपण ते घ्यायचं. अंबिलिकस कुठेही असलं तरी चालतो. अंबिलिकस शुड नॉट बी द फॅक्टर, कारण कसं आहे की बऱ्याच जणांच्या ढेरीमध्ये अंबिलिकस खाली पण जाऊ शकतो. ह्या अँटी सुपेरियर एक्सपेन्सच्या इथं भोवती आपण सर्क्युलर जर घेतलं, बेंबी न पकडता आपल्या जे काही प्रॉमिनंट एरिया त्याच्या अराउंड बघायचं. तर ते वेस्ट सर्कम्फरन्स पुरुषांमध्ये, अडल्ट पुरुषांमध्ये शुड नॉट बी मोर दॅन 34 इंचेस, म्हणजे 95 सेंटीमीटर पेक्षा जास्त असू नये. तेच फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये हे 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त असू नये, म्हणजे 30 इंचापेक्षा जास्त असू नये. 30 फिमेल मध्ये, 34 मेल मध्ये. 34 मेल मध्ये. त्याच्या पलीकडे असेल तर तुम्ही खरंच प्रयत्न करायला पाहिजे की त्याच्या आत कसं येणं ह्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे असं काही नाहीये की बाबा तुमचं जेवढी ढेरी मोठी त्यामुळे तुम्ही तेवढे वजनदार आणि तेवढे जास्त हेल्दी, असं अजिबात नाही. अजून एक मी सांगेन की बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस म्हणून मशीन असतात. देयर आर सम मशीन्स विच आर नोन एज BCA मशीन, म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन असतात, जे बऱ्याचशा जिम्स मध्ये आणि बऱ्याचशा हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स मध्ये पण अवेलेबल आहेत. जे तुमच्या ज्याला पकडून आपण ते त्याच्यामध्ये छोटासा करंट आपल्या बॉडीमधनं जातो, आणि त्या करंटमुळे आपल्या बॉडीमध्ये बोन मास किती आहे, आपल्या बॉडीमध्ये मसल मास किती आहे, आपल्या बॉडीमध्ये फॅट मास किती आहे, आणि आपल्या बॉडीचं वॉटर कंटेंट किती आहे, हे एक रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला ते देतं. म्हणजे इट मे नॉट बी 100% अॅक्युरेट, बट इट इज सर्टन 99% अॅक्युरेट. आणि आपल्याला ते एक अंदाज देतो की बाबा, जसं मी म्हटलं की 70 किलोचा पेशंट हेल्दी पण असू शकतो, 70 किलोचा पेशंट अनहेल्दी पण असू शकतो. सो अनहेल्दी कधी असतो की ज्याच्यामध्ये त्या 70 किलोच्या पेशंटमध्ये फॅट मास जास्त असेल तर तो अनहेल्दी असेल. किती राहायला पाहिजे सर फॅट मास? सो नॉर्मली फॅट मास शुड बी अराउंड 18 to 25%. जर मोर दॅन 25% फॅट मास असेल देन दॅट इज अनहेल्दी. सो त्याच्यामध्ये का इम्पॉर्टंट आहे, कारण मसल मास इज इम्पॉर्टंट फॉर द हेल्दी पर्सन्स कॅलरी बर्निंग, एस्पेशली आफ्टर द एज ऑफ 40. सर काय होतं, आफ्टर द एज ऑफ 40 मसल मास आपला कमी होत जातो. एव्हरी इयर 1% मसल मास कमी होतो, आणि ह्या मसल्स जर कमी होत गेलं तर दॅट इज नोन एज सार्कोपेनिया. आणि सार्कोपेनिया झालं की मसल इज रिप्लेस बाय फॅट. मग जसा फॅट वाढतो, फॅट मास वाढतो, मसल मास कमी होतो, तुमचं कॅलरी बर्निंग कमी होतं.
त्यामुळे बरेचसे पेशंट आमच्याकडे जे येतात ते म्हणतात की डॉक्टर आम्ही जे आधी खायचो तेवढंच खातो तरी आमचा फॅट आम्ही लठ्ठ झालो. का? कारण तुमचा मसल मास कमी झाला. यू आर नॉट एक्सरसाइजिंग. एक्सरसाइज नाही करत तर तुमचा मसल मास कमी होत जातो आणि मसल मास टोन ठेवण्यासाठी ते कॅलरी बर्निंग करतं आणि हे कॅलरी बर्निंग होत नसल्यामुळे काय होतं की तुमचं कॅलरी जे तुम्ही खाताय, तुम्ही 30व्या वर्षी खात होता तेच 40व्या खाताय, तेच 50व्या वर्षी खाताय. तुमचं कॅलरी इंटेक काय जास्त वाढला नाहीये पण तरी लठ्ठपणा वाढला. का? कारण तुमचं बर्निंग कमी झालं. मसलचं जे काही बर्निंग असतं ते कमी झालं आणि त्याच्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो. सो BMI इज अन इंडिकेटर, वेस्ट सर्कमफरन्स इज अन इंडिकेटर आणि बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस इज अन इंडिकेटर. त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमचं बॉडी फॅट मास किती आहे, बॉडी मसल मास किती आहे, त्यामुळे एव्हरी इयर शुड डू दॅट. एव्हरी इयर जर झालं तर एव्हरी 6 मंथ्स पण तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचा मसल मास कमी होत चालला का हे बघायला पाहिजे. मसल मास कमी होत असेल तर तुम्ही तसे एक्सरसाइज करायला पाहिजे आणि मसल मास मेंटेन तरी ठेवायला पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला काही सलमान खान झालं पाहिजे, बॉडी बल्किंग केलं पाहिजे असं काही नाहीये. कारण जेवढं मसल मास आहे जेवढं ते मेंटेन जरी केलं देन यू शॅल बी मच मोर हेल्दियर. आणि फॅट मास अजिबात वाढून द्यायचा नाही. आणि हे वेट -100 ते पण एक कन्सेप्ट सांगतात, आयडियल वेट इझिली माहिती. येस. सो व्हॉट शुड बी आयडियल वेट. म्हणजे हे एक खूप जसं की आपण आता बोलतो की इट शुड बी युजफुल फॉर ऍज अ कॉमन मॅन. कसं करायला लागतं, बॉडी मास इंडेक्सला कॅल्क्युलेशन लागतं, बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिसला मशीन लागतं, खूप डिफिकल्ट जातं. तर हाईट इन सेंटीमीटर बघायचं. आता माझं हाईट इन सेंटीमीटर इज 175 सेंटीमीटर. 175 सेंटीमीटर -100 म्हणजे 100 मायनस करायचं. 100 मायनस 175 मायनस 100 75 kg. 75 kgs प्लस और मायनस 2 kgs शुड बी माय आयडियल वेट. ओके, दॅट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही टेप घेणे, तुमचे किती सेंटीमीटर हाईट बघणे आणि त्यानंतर वजनच्या मशिनीवरती थांबणे आणि तुम्ही बघा की तुमची जर का हाईट 170 असेल -100 करा, 70 त्याच्या इकडे तिकडे 2-3 किलो दॅट शुड बी युअर आयडियल वेट. सो आपण जसं बघितलं की आता आपण 4 फॅक्टर्स केले. BMI, बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन, हे थोडेसे जरा कॉम्प्लेक्स आहेत जिथं बाबा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ह्याच्याकडे करू शकता. पण घरी जे करायचे आहेत ते आहे आपले वेस्ट सर्कमफरन्स. ते तुम्ही घरच्या घरीच करू शकता. टेप घेतलं की समजून जातं. अजून एक टेपचा उपयोग म्हणजे तुम्ही हाईट मेजर करा आणि -100 करा, दॅट शुड बी युअर आयडियल बॉडी वेट. पण जसं मी म्हटलं की आयडियल बॉडी वेट जरी 70 किलो असेल तरी त्याच्यामध्येही 70 किलो मध्ये फॅट मास किती आहे, मसल मास किती आहे हे जर तुम्ही कळलं तर तुम्ही अजून जास्त हेल्दी च्या दृष्टिकोन तुम्हाला जास्त कळेल.